अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. वटपौर्णिमा. वटपौर्णिमा म्हटलं की आपल्याला आठवतो तो मोठा वटवृक्ष आणि त्याच्या त्या लांब लचक अशा पारंब्या. लहानपणी त्या पारंब्याला धरून सूर पारंब्या अनेक जणांनी खेळल्या असतील. पण ही वटपौर्णिमा म्हटलं की मला आठवतात ते माझे अक्कलकोट निवासी अनंत कोटी ब्रह्मांडाचे नायक असलेले श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थांची प्रसन्न तेजपुंज मूर्ती, हातामध्ये ती गोटी घेऊन आणि छानशी अशी मांडी घालून बसलेली, एक हात जमिनीवर टेकवलेला आहे, एका हातामध्ये ती गोटी पकडलेली अशी प्रसन्न मूर्ती माझ्या डोळ्यासमोर उभी राहते. आणि मला त्या आकर्षणामुळे वटपौर्णिमेचं व्रत करायला खूप आवडतं. खरं तर वटसावित्रीच्या व्रताची कथा फार सुंदर आहे, प्रेरक आहे, रंजक आहे. अहो, या कथेने अरविंद घोषांनासुद्धा भुरळ पाडली होती. आणि अरविंद घोषांनी सत्यवान सावित्रीवरती सावित्री नावाचं मोठं काव्य लिहिलेलं आहे. जरूर अभ्यासकांनी त्याचा अभ्यास करावा. आपण खरं तर सावित्रीच्या लेकी आहोत. वटसावित्रीच्या व्रताची कथा खूप प्रसिद्ध आहे. प्राचीन मद्र देशाचा राजा अश्वपती याला मूल होत नव्हतं. मग त्याने काय केलं, आपल्याला अपत्य नाही म्हणून ब्रह्मदेवाची पत्नी सावित्री, तिला सूर्या देखील म्हटलं जातं, तिची खूप आराधना केली, कठोर असं तप केलं आणि ह्या सावित्रीच्या कृपेमुळे त्यांना कन्या झाली. त्यामुळे तिचं नाव सावित्री असं ठेवलं. यथावकाश ती कन्या उपवर झाली, परंतु ती विलक्षण तेजस्विनी होती. तिच्या तेजस्वीपणामुळे कोणीही राजपुत्र तिला मागणी घालायला तयार होत नव्हतं. त्यामुळे त्या काळातील प्रथेनुसार सावित्रीलाच वर संशोधनासाठी त्यांनी पाठवलं. आणि त्या दरम्यान शाल्व देशाचा राजा द्युत्मसेन याचा पुत्र सत्यवान याची वर म्हणून तिने निवड केली. स्वतः सावित्री प्रज्ञावान आणि स्वतंत्र व्यक्तिमत्वाची होती. त्याप्रमाणे सत्यवानसुद्धा कुशाग्र बुद्धिमत्तेचा सर्व शास्त्र पारंगत होता आणि धर्मशास्त्र राज्यशास्त्राचा त्यांनी अभ्यासही केलेला होता. सावित्रीने आपल्या पित्याला सत्यवानाची निवड केली आहे हे सांगितलं. आणि ही सगळी हकीकत आपल्या पित्याला सांगत असताना देवर्षी नारद तिथे नारायण नारायण म्हणून प्रगट झाले. त्यांना सत्यवानाचं भविष्य माहीत होतं. सत्यवान हा अल्पायुषी आहे, बरोबर 1 वर्षाने त्याचा मृत्यूयोग आहे असं नारदांनी राजाला सांगितलं. त्यामुळे राजाने या विवाहास विरोध दर्शवला. परंतु दृढ निश्चयी सावित्रीने सत्यवानाशीच विवाह करण्याचा आपला मनोदय आपल्या पिताजींना सांगितला. सावित्रीने सारे राजवैभव सोडून सत्यवानाबरोबर अरण्यात राहणं पसंत केलं. म्हणजे हा जो भावी पती आहे तो अल्पायुषी आहे हे जाणूनसुद्धा सावित्रीने त्याच्याशी विवाह केलेला आहे. अहो, भारतीय पुराणामध्ये अशा अनेक पतिव्रता स्त्रियांची आख्यानं असली तरी सावित्री सर्वोत्तम आदर्श ठरलेली आहे. आजही सुवासिनीला आशीर्वाद देताना जन्म सावित्री हो असा आशीर्वाद दिला जातो. या पौराणिक कथांमध्ये चमत्कार जरी असले तरी आधुनिक काळाशी त्याचा संबंध निश्चित आहे बरं. ज्येष्ठ महिना खरं तर मृग नक्षत्राचा महिना. चैत्र आणि वैशाख महिन्यात कडक उन्हाने जमीन तापलेली असते, शेती नांगरून पडलेली असते आणि सर्व प्राणीमात्र वृक्षवेली पावसाची आतुरतेने वाट पाहत असतात. भरपूर पाऊस पडावा, धरणी सुजलाम सुफलाम व्हावी म्हणून लोक वृक्षपूजा करतात. वडाला वृक्षराज म्हटलं जातं आणि साहजिकच या काळात पूजेचा पहिला मान त्या वडाला मिळालेला आहे. आता बघा, या वटसावित्री व्रताची मुख्य देवता सावित्रीसह ब्रह्मदेव आहे. सत्यवान, सावित्री, नारद, यमधर्म हे गौण देवता आहेत. या वटवृक्षाचं महत्त्व थोडक्यात आपण बघूयात. यमधर्माने ज्या वेळेला सत्यवानाचे प्राणहरण केले त्यावेळेला सावित्रीने यमधर्माशी 3 दिवस शास्त्रचर्चा केली. त्यावर प्रसन्न होऊन यमधर्माने सत्यवानाला पुन्हा जिवंत केलं. शास्त्रचर्चा वटवृक्षाखाली झाली म्हणून वटवृक्षाशी सावित्रीचं नाव जोडले गेलेलं आहे. अहो, प्रलय झाला तरी वटवृक्ष असतोच, तो युगांताचा साक्षीदार आहे बरं. बालमुकुंदाने प्रलयकाली वटपत्रावर शयन केलेलं आहे. आपण आपो नारायण त्याला म्हणतो. प्रयागच्या अक्षय्य वटाखाली राम, लक्ष्मण, सीता विसावले होते. ब्रह्मा, श्री विष्णू, महेश, नृसिंह, नील आणि माधव यांचे वटवृक्ष हे निवासस्थान आहे. वड, पिंपळ, औदुंबर, शमी हे पवित्र आणि यज्ञवृक्ष सांगितलेले आहेत. वटवृक्षाचे आयुष्य जास्त असून पारंब्याने त्याचा विस्तारही खूप होतो. वडाच्या चिकात कापूस वाटून त्याचे अंजन डोळ्यात घातले असता मोतीबिंदूही बरा होतो. म्हणजे ह्या वडाच्या वृक्षाला आध्यात्मिक
पौराणिक तसंच सांस्कृतिक आणि आरोग्याच्या दृष्टीने अर्थात आयुर्वेद शास्त्राच्या दृष्टीने अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपल्याकडे पंचमहाभूतांची पूजा करण्याची प्रथा आहे. त्याप्रमाणे आपण ह्या वटवृक्षाची पूजा करतो. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी असं तुकोबारायांनी सांगून ठेवलेलंच आहे. आणि वटसावित्रीचं व्रत अनेक अर्थानं खरं महत्त्वाचं आहे. आजकाल अनेक सुशिक्षित स्त्रियांना वटसावित्रीचं व्रत करणं रुचत नाही, कारण हे व्रत म्हणजे पतिसेवा या दृष्टिकोनातून याकडे त्या बघतात. वटसावित्री सणाचा अर्थ अधिक व्यापक आणि खोल आहे. विवाह बंधनात आणि संसारासाठी पैशांची गरज नसते, तर मानसिक ऐक्याची आवश्यकता असते. एकमेकांच्या आचार विचारांना आत्मसात करण्याइतपत जिव्हाळा, प्रेम, बांधिलकी निर्माण झाल्याशिवाय संसार सुखी होऊ शकतच नाही हो. हे आपल्याला सत्यवान सावित्रीच्या कथेतून स्पष्ट होते. खेड्यापाड्यात, शहरातसुद्धा बऱ्याच स्त्रिया आम्ही करणार नाही म्हणतात, पण मनातनं त्यांनाही करावंसं वाटत असतं हे व्रत. खेड्यापाड्यातील सवाष्ण बायका नटून थटून वटवृक्षाची पूजा करतात. त्या ठिकाणी वडाचं झाड जर आसपास नसेल तर वडाच्या झाडाची फांदी घरी आणून पूजा करतात. काही म्हणतात की झाडाच्या फांद्या तोडू नका, कागद मिळतो बाजारात पूजेचा, तोही आपण त्या ठिकाणी लावून त्याची पूजा करू शकतो. नवविवाहित स्त्रिया छोटी सुपली, त्यात फणी, करंडा, बांगड्या, काळेमणी, जांभूळ, आंबा, त्याचबरोबर ब्राह्मणाला दक्षिणाही देतात. पूजा साग्रसंगीत अशी पूजा करतात. महिला वडाच्या झाडाला दोरा गुंडाळतात, हळद कुंकू देऊन आंबा देतात. जन्मोजन्मी हाच पती मिळावा अशी प्रार्थना करतात. ही कथा वडाच्या झाडाचं पर्यावरणीय महत्त्व आपल्याला सांगते. तशीच ती स्वतंत्र प्रज्ञा असलेल्या धैर्यवान कर्तृत्ववान स्त्रीची ही कथा आहे. सावित्रीच्या आईवडिलांनी कन्या पुत्र असा भेद न करता तिला उत्तम शिक्षण दिलं, सुसंस्कृत बनवलं, जीवनसाथी निवडण्याचं स्वातंत्र्यही तिला दिलं. सावित्रीनेही विचारपूर्वक आपल्या पतीची निवड केली. स्वतःच्या विचारांशी ती निर्धारपूर्वक प्रामाणिक राहिली. बिकट परिस्थितीतही झुंज देण्याचा मनोनिग्रह, धैर्य कायम ठेवला. हताश न होता परिस्थिती बदलण्याची अविरत धडपड सुरू ठेवावी असा संदेश या कथेतून मिळतो. आत्मबल, पतीविषयी प्रेम या बळावर एक स्त्री मोठ्यात मोठ्या दिव्यातून स्वतःच्या कुटुंबाला सावरू कशी शकते हे सत्यवान सावित्रीच्या कथेतून स्पष्ट होतं. आज आपल्याला अशा अनेक सावित्रीसारख्या पतिव्रता स्त्रिया आपल्या आजूबाजूलाच बघायला मिळतील हो. सगळं संसार कशा त्या सांभाळतात त्यांच्याकडे जर का बघितलं तर आपल्याला नक्कीच सावित्रीची आठवण झाल्या वाचून राहणार नाही. घर, संसार, नोकरी, आप्तस्वकीय, सणवार, मुलं बाळं, तर सासू सासरे ह्या सगळ्यांना सांभाळत, शिवाय पतीविषयी असलेलं आपलं कर्तव्य सांभाळत, आपले संस्कार संस्कृती जपत आणि व्रताचं महात्म्य जाणून घेऊन डोळसपणे व्रत करणाऱ्यासुद्धा महिला आज आहेत. आपण त्यांचा आदर्श सगळ्यांनी घेतला पाहिजे. आणि सत्यवान सावित्रीचं हे व्रत एक पत्नी आपल्या पतीविषयी असलेलं प्रेम व्यक्त करण्यासाठी हे व्रत करते. त्यामुळे ह्या व्रताला एक वेगळंच प्रेमाचं कोंदण चढलेलं आहे मंडळी. मैत्रिणींनो, हे प्रेमाचं कोंदण आपण समजून घेतलं पाहिजे आणि मोठ्या भक्तिभावानं, प्रेमानं. तुम्ही जर श्यामच्या आईचं पुस्तक वाचलं असेल तर त्यातसुद्धा आपल्याला श्यामच्या आईने हे 3 दिवस उपवास करत कसं व्रत केलं, खडतर अगदी तप करत तिने हे व्रत केलेलं आहे. आणि तिच्या श्यामच्या वडिलांवर आलेलं संकट ह्या आईच्या व्रतामुळे ते सुटले असं त्याच्यामध्ये तो प्रसंग आपल्याला वाचायला मिळतो. तेव्हा आपणही हा सगळ्यामधनं बोध घेऊयात आणि सावित्रीचं व्रत आपण मोठ्या श्रद्धेने करूयात मंडळी. तेव्हा ह्या सावित्रीचं जे सगळं चरित्र आहे ते आपल्या डोळ्यासमोर बघायचं आणि त्याला आधुनिकतेचा चष्मा लावून तिच्या अंगी जे काय काय गुण होते, आत्ता आपण जे सांगितलं की ही कथा आपल्याला आत्मबल देते. आणि प्रेम म्हणजे काय आहे तर त्याग, आपल्याला त्याग काय आहे त्यागाची जाणीव करून देते. आणि आपण आपल्या पतीसाठी पण काय करू शकतो, हे व्रत करू शकतो. आणि काही ठिकाणी असासुद्धा विचार आता पुढे येतो आहे की माझी बायको करते तर मी पण करतो, काय हरकत आहे करायला. पण सावित्रीने केलेलं आहे ते जास्त करणं संयुक्तिक वाटतं. तेव्हा आपण सगळ्यांनी आधुनिकतेचा चष्मा घालून सत्यवान सावित्रीचं जे व्रत आहे, वटसावित्रीचं जे व्रत आहे ते सगळ्यांनी डोळसपणे करूया. आपली संस्कृती, आपली परंपरा जपूयात. ज्या आपल्या घरातील
ज्येष्ठ महिला आहेत, जाणकार आपल्या आजूबाजूला कोणी महिला राहत असतील तर त्यांचे विचार जाणून घेऊयात. आणि हे व्रत केल्याने काय होतं बाबा, झाडाला दोरे गुंडाळल्याने काय होतं बाबा, जन्मोजन्मी मला कशाला हवाय हा पती, आणि वडाला अशा जर का 7 फेऱ्या मारून जर हाच पती 7 जन्म मिळणार असेल तर नको बाबा, असे अनेक डोक्यात विचार येऊन जातात. पण आपण आपल्या पतीसाठी या व्रतातून त्याच्याबद्दल असलेलं प्रेम आपण प्रगट करू शकतो, हे व्रत करू शकतो. हा जो वटवृक्ष आहे त्या वटवृक्षाच्या छायेत अनंत कोटी ब्रह्मांडाचे स्वामी बसलेले आहेत. मग ह्या वटपौर्णिमेच्या निमित्ताने जणू काही त्यांचंच हे पूजन आपण करत आहोत. आणि ती आपली माऊली आहे. मग ह्या माऊलीला आपण आपली संसारातली सुखदुःख सांगूयात, आणि ज्याच्याशी तू माझी जीवनगाठ बांधलेली आहे ती गाठ पक्की कर, आणि तुझ्या मायेच्या पदराखाली आम्हाला घे, असं आपण सगळ्यांनी म्हणूयात. आणि डोळसपणे हे वटसावित्रीचं व्रत करूयात, आणि त्या वटसावित्रीकडनं अखंड सौभाग्यवती भव असा आशीर्वाद प्राप्त करून घेऊया, किंवा जन्म सावित्री हो असा आशीर्वाद प्राप्त करून घेऊयात. आणि हे व्रत, या व्रतानिमित्त सगळ्यांना मी शुभेच्छा देते, आणि आपण हे सगळेजण मिळून हे व्रत करूया. धन्यवाद. आपल्याला जर ही माहिती आवडली असेल, हा संवाद जर आपल्याला आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा